नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये आता तिढा पाहायला मिळतोय। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदेंचाही उमेदवार आहे आणि दादांचा सुद्धा उमेदवार आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा पेच सोडवण्यासाठी शिंदे आता मैदानात उतरलेत। उमेदवार मागे घेण्यासाठी शिंदे अजित पवारांना विनंती करणार असल्याची माहिती मिळतेय। किशोर दराडेंसाठी शिंदे नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठक घेणार आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेत, तर शिंदे गटाकडून किशोर दराडे हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। तर ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांच्यामध्ये लढत असेल। मात्र शिंदे जे आहेत ते अजित पवारांना विनंती करणार आहेत की त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घ्यावा। तर नाशिकचा पेच शिंदे सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालेला आहे। शिंदे गटाकडून किशोर दराडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार सुद्धा मैदानामध्ये आहेत। महायुतीचे दोन उमेदवार समोरासमोर लढल्यास फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकचा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः आता मैदानात उतरलेले आहेत। उमेदवार मागे घेण्यासाठी शिंदे अजित पवारांना विनंती करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिंदेंची विनंती दादा मान्य करणार का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। किशोर दराडेंसाठी शिंदे नाशिक, शिर्डी, जळगावमध्ये बैठक घेणार आहेत। विविध शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत शिंदे बैठक घेणार आहेत। अपक्ष विवेक कोल्हे नाशिकमध्ये महायुतीला डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन, आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये या शिक्षक निवडणुकीच्या निमित्तानं एक उभी फूट जी आहे ती बघायला मिळते आहे। एकीकडे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे मैदानात आहेत, तर दुसरीकडे अजितदादा यांच्या गटाचे महेंद्र भावसार ॲडव्होकेट हे देखील आता उमेदवारी करतायत। त्याच्यामुळे महायुतीतलेच जर दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार असतील तर कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी नेमकं कोणाचं काम करायचं असा पेच प्रसंग सध्या महायुतीमध्ये बघायला मिळतोय। एकीकडे गिरीश महाजनांसह भाजपचे बडे नेते जे आहेत ते किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि उत्तर महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते अजित पवार यांचे उमेदवार असलेल्या महेंद्र भावसार यांच्यासाठी प्रचार करतायत। आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री नाशिकमध्ये आल्यानंतर तरी हा सगळा पेच सुटणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कदाचित मुख्यमंत्री अजितदादांशी चर्चा करून त्यांच्या उमेदवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील अशी देखील माहिती मिळतेय। त्याच्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या एकूणच दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या दौऱ्यातनं महायुतीतली ही धुसफूस आणि हा जो काही वाद निर्माण झाला आहे तो थांबणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।